सण हा नात्याचा, प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकावर असलेल्या अतूट प्रेमाचा तोच सण म्हणजे वटपौर्णिमा. दरवर्षी पौर्णिमा येतेच आणि माझी ही दुसरी वटपौर्णिमा आहे. आणि प्रथेप्रमाणे म्हणजे आमच्या घरी ठरलेली ही प्रथा, म्हणजे माझ्या नवऱ्यानेच ठरवलेली प्रथा म्हणजेच पहिल्या वटपौर्णिमेला त्यांनी मला मेहंदी लावली होती आणि तेव्हा मला सांगितलं होतं की दरवर्षी वटपौर्णिमेला मीच तुला मेहंदी लावणार, असं मला त्यांनी प्रॉमिस केलेलं. म्हणजे कितीही ऑफिसवरून थकून आले, दमून आले तरीसुद्धा तेच मला मेहंदी लावणार आणि हसतमुखाने मला मेहंदी लावतात. त्यांना कोणसुद्धा पकडता येत नव्हता, पण गेल्या वर्षी त्यांना कोण कसा पकडायचा आणि मेहंदीचा चंद्रकोर कशी काढायची हे मी शिकवलं होतं. तर ह्या वर्षी त्यांनी एकदम परफेक्ट चंद्रकोर काढले आणि वडाचं झाडसुद्धा माझ्या हातावर काढलेलं आहे. आणि मी नको नको म्हणत होते तरीसुद्धा पायावर पण त्यांनी एकदम छान अशी मेहंदी काढलेली आहे. सो हेच त्या सणाचं वैशिष्ट्य आहे की ह्या सणाच्या निमित्ताने आपलं प्रेम एकमेकांवरचं वाढतं आणि एकमेकांवर किती जीव आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. माझ्या लग्नानंतर ही दुसरी वटपौर्णिमा आहे आणि माझा हा लुक आहे आजचा. हे पूर्ण मी रेडी आहे. कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. लग्नानंतरची दुसरी वटपौर्णिमा असली तरी पण खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि ही मेहंदी माझ्या नवऱ्याने काढलेली आहे. दरवर्षी म्हणजे तोच काढणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही चंद्रकोर गेल्या वर्षी पहिली वटपौर्णिमा होती तेव्हा त्यांना शिकवली होती काढायला, तर त्यांनी बरोबर चंद्रकोर काढलेली आहे. आणि यंदा त्यांनी वड पण काढलेलं आहे. म्हणजे वटपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने त्यांनी वड काढण्याची प्रॅक्टिस केली आणि खूप छान काढले. बाहेर कितीही म्हणजे मेहंदी आर्टिस्टनी काढली ना, त्या मेहंदीला ह्या मेहंदीची सर नाही. त्याच्यामुळे मला ही मेहंदी खूप जास्त आवडलेली आहे. पायाला सुद्धा त्यांनी काढलेली आहे. तर माझा लुक आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची कितवी वटपौर्णिमा आहे ते सुद्धा. हा माझा लुक तर तुम्ही पाहिलाच. आता माझ्या नवऱ्याचाही लुक बघा. हे आमच्या साखरपुड्याचा कॉस्ट्यूम आहे, त्यांनी जो घातलेला आहे तो त्यांना खूप आवडतो, त्याच्यामुळे त्यांनी तोच घातला कारण का माझ्या ड्रेसला सिमिलर मॅच होत होता. आणि ही नऊवारी जी मी नेसलेली आहे ती माझ्या मम्मीची नऊवारी आहे आणि ती शाल आहे ती माझ्या लग्नातली आहे, पण माझ्या मम्मीची नऊवारी आहे आणि मला खूप जास्त ती आवडते कारण का ह्याच्यात माझ्या मम्मीचं प्रेम, आशीर्वाद आहे असं मला असं वाटतं. तिच्या मायेची ऊब असते तिच्या प्रत्येक साडीमध्ये, म्हणून मग मी तिची साडी हौशीने नेसते. आणि खूप छान माझी साडी बसलेली आणि ह्या साडीला कित्येक पिना लागलेल्या आहेत, किती सेटिंग झालेली आहे ना, ते सगळं माझ्या नवऱ्याने केलं आहे. मला साडी नेसवताना, गजरे लावताना, पिनअप करताना प्रत्येक वेळी त्यांनी मला सगळी तयारी करताना मला मदत केली आहे. माझी फळं वगैरे जे पूजेचं सामान होतं ते सगळं त्यांनी व्यवस्थित मला सेट करून दिलं. मी तयार होत होते त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण वेळ त्या पूजेचं सगळं सामान मला जसं हवं तसं त्याप्रमाणे त्यांनी सेट करून दिलं. परत जे काही म्हणजे फळं होती, 5 फळं वगैरे जी काही लागतात ती सगळी त्यांनी व्यवस्थित कट करून, पानं तयार करून वगैरे माझ्यासाठी ठेवली. आणि ही आमची तयारी झाली आणि आम्ही दोघं चालत चालत निघालो होतो वडाच्या झाडाकडे. आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर एक शंकराचं देऊळ आहे, तिकडेच वडाचं झाड आहे आणि तिकडेच सगळ्या बायका पूजेला येतात. खूप जुनं वडाचं झाड आहे ते आणि तिकडे सगळेजण येतात, त्याच्यामुळे आम्ही पण तिकडेच जायला निघालो होतो. मी चप्पल नव्हती घातली त्याच्यामुळे ते म्हणाले तू नाही घालत तर मीही नाही घालत. पण हां, माझा उपवास होता वटपौर्णिमेचा, पण माझ्या नवऱ्याने सुद्धा वटपौर्णिमेचा उपवास धरला होता. ह्याच वर्षी नाही, गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी धरला होता, म्हणून यावर्षीसुद्धा त्यांनी धरला आणि त्यांनी सांगितलं मी दरवर्षी तुझ्यासोबत हा उपवास धरणार, तूच का मला 7 जन्म मागणार, मीही तुला 7 जन्म मागणार, तुलाही उदंड आयुष्य लागो, असंही मी देवाकडे प्रार्थना करणार, असं त्यांनी मला सांगितलं. तर इथे मी पूजा करायला बसले. खूप गर्दी होती त्याच्यामुळे माझाही नंबर नंतर लागला आणि मग आम्ही बसलो व्यवस्थितपणे. मी जशी मला जमते मनोभावी तशी मी व्यवस्थितपणे वडाची पूजा केली, सावित्रीची ओटी भरली. पूजा ही मनोभावे करायची असते, प्रत्येकाच्या ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते पूजा करण्याची. माझ्याकडे जी माझ्या सासरी पद्धत आहे, माझ्या सासूबाईंनी सांगितले त्या पद्धतीने मी व्यवस्थितपणे पूजा केली. पूजा ही मनोभावे करावी. देवाला आपलं म्हणणं देवापर्यंत पोहोचतं तेव्हाच, असं मला वाटतं. जेव्हा आपण मनाचं पावित्र्य जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात चांगल्या पवित्र मनाने, साफ मनाने जर तुम्ही देवाकडे मागितलं तर देव नक्कीच ते ऐकतो. आता 7 जन्म हे उपवास करून तोच नवरा मिळतो की नाही माहिती नाही, किंवा नवऱ्याला दीर्घ आयुष्य लागतं की नाही हेही माहिती नाही मला. पण जर नात्यात प्रेम, विश्वास, आपुलकी असेल, एकमेकांचा बद्दल आदर असेल ना, तर त्या नात्यात एकमेकांचं आयुष्य नक्कीच वाढतं आणि 7 जन्म तेच जोडीदार मिळतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे ह्या व्रतावरती माझा डोळे बंद करून विश्वास आहे आणि विश्वासावरच आयुष्य चालतं असं मला वाटतं खरं तर. त्यामुळे विश्वास असला तर सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या घडतात. मग मी व्यवस्थित पूजा झाल्यानंतर वडाला दोरा बांधून घेतला कारण का 7 प्रदक्षिणा घालायच्या होत्या. तर व्यवस्थितपणे मी पूजा करून झाल्यानंतर वडाला दोरा मारला, वडालाही नमस्कार केला आणि सांगितलं जे काही म्हणणं होतं ते सगळं त्यांना सांगितलं.
खूप छान पूजा झाली, मनोभावी पूजा केली आणि मस्त माझी मनासारखी व्यवस्थित छान पूजा झाली. मी इतकी सुंदर दिसत होते ना, त्याच्यामुळे सगळेजण माझ्याकडे बघत होते आणि मला असाच लुक क्रिएट करायचा होता. सगळेजण मला विचारत होते पहिली वटपौर्णिमा आहे का तुझी? तर म्हटलं नाही, माझी दुसरी आहे. पण सगळे म्हणत होते अगदी नव्या नवरीसारखी दिसतेस, खूप गोड दिसते असं सांगत होते. सगळेजण म्हणत होते घरी गेल्यावर दृष्ट काढा असे म्हणत होते आणि खरंच मी खूप छान दिसत होते. असं म्हणतात ना, आवड असली की सवड नक्कीच निघते. तर मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे आणि माझा नवराही तितकाच हौशी आहे. त्याच्यामुळे इतकं व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी मी करू शकले, प्रेमाने तयार होऊ शकले. कारण का त्यांनी मला खूप छान बाकीच्या गोष्टी मॅनेज करत होते, त्याच्यामुळे मला इतकासा वेळ मिळाला होता तयार व्हायला. आणि खूप छान तयार झाल्यानंतर आता इथे आमचं पूजा झाल्यानंतर फेरे म्हणजे प्रदक्षिणा घालायची वेळ होती आणि मी प्रदक्षिणा घालत होते. आणि हे सगळ्या व्हिडिओज काढण्याचं क्रेडिट माझ्या बारक्या बहिणीला आहे. ती बिहाइंड द सीन असली तरीसुद्धा ती माझा बॅकबोन आहे. ती जेव्हा हे सगळं करते ना, म्हणजे मी कितीही तयार झाले, कितीही काही केलं तरी पण हे जे व्हिडिओज काढणं, माझे मुमेंट्स सगळे कॅप्चर करणं, माझ्या ह्या व्लॉग्स नाहीत, आधीच्या सगळ्या व्लॉग्समध्ये माझी बहीणच माझं सपोर्ट सिस्टम आहे. ती इतके छान व्हिडिओज करते ना, त्याच्यामुळे मी हे व्लॉग्स टाकू शकते. ती इतके छान सगळे मोमेंट शूट करते, धावून धावून इकडून तिकडून पळून सगळे व्हिडिओज ती व्यवस्थित शूट करते. त्याच्यामुळे तिच्यामुळे मला हे सगळं सहज शक्य होतं. सो थँक्यू माय डिअर सिस्टर. हेच असं म्हणतात ना की ह्या सगळ्या सणावारांमध्ये ना आपल्या नवऱ्या बायकोंचं तर प्रेम दिसतंच, पण आपल्या बहिणीतलं, भावातलं किंवा आई वडिलांचं, ह्या सगळ्या गोष्टींचं आपलं प्रेम दिसतं आपल्याला. सासू सासऱ्यांचं असो, कोणाचं, सगळ्यांचं आपल्याला प्रेम कळतं की आपल्यावर किती कोणाचं प्रेम आहे आणि आपल्यासाठी कोण किती काय करतं हे सगळं दिसतं. सो माझं हे बघा किती छान, माझी पायावरची मेहंदीसुद्धा रंगलेली आहे ना, खूप छान वाटत होती. माझ्या नवऱ्याने इतकी प्रेमाने काढले. सो रंगणार तर होतीच माझ्या पायावरची आणि हातावरची मेहंदीसुद्धा. इथे आमचे 7 प्रदक्षिणा घालायच्या होत्या, व्यवस्थितपणे त्या करून झालेल्या होत्या आणि म्हणजे सुरूच होत्या प्रदक्षिणा, पण मध्येच बघा तुम्हाला आता काय झालं ते सांगते. इथे मी किती छान दिसते ना, मला खरंच माझीच नजर लागेल असं वाटत होतं. पण इथे माझी प्रदक्षिणा झाल्यानंतर इकडे 6व्या फेऱ्याला माझा नवरा जॉईन झाला. ते म्हणाले नाही, मी पण तुझ्यासोबत फेरे घेणार, कारण का मलाही तू 7 जन्मच हवी आहे ना, माझा पण उपवास आहे. सो त्यांनीही एक फेरा असा माझ्यासोबत उभा राहून आम्ही दोघांनी 6वा फेरा घेतला पूर्णपणे. आणि खूप सगळी लोक बघत होती, म्हणत होती बघ किती नवरा चांगला आहे तिचा, तिच्यासोबत फेरे घ्यायला उभा राहिला. आणि मग आमचं बघून अजून एक कपल नंतरच्या फेरीला तेही सुद्धा असे जोडीने गेले होते फेरे मारायला. आणि नंतर बघा 7व्या शेवटच्या फेऱ्याला मला त्यांनी उचलून घेतलं होतं आणि उचलून तो 7वा फेरा त्यांनी पूर्ण केला होता. तिकडे खडकळ जागा होती, तुम्ही बघू शकता वडाच्या झाडाच्या इकडचे जी जागा आहे थोडीशी तुटलेली आहे आणि पावसामुळे म्हणजे बारीक बारीक पाऊस येतो त्याच्यामुळे थोडीशी चिकट झाली होती ती जागा. तरीसुद्धा त्यांनी पूर्ण बॅलन्स करून तो फेरा पूर्ण केला. आणि वडाच्या पारंब्या इतक्या मोठ्या मोठ्या होत्या की डोळ्याला लागत होत्या त्याच्यामुळे ते सांभाळून व्यवस्थितपणे त्यांनी मला तो 7 फेरे त्यांनी पूर्ण केले. 7वा फेरा पण माझा व्यवस्थितपणे पूर्ण केला. आणि नंतर मग तो दोरा होता, मी तो वडाच्या इथे शेवटला तिकडेच ठेवून दिला. वडाचा जो दोरा आपण बांधतो तो तोडायचा नसतो कधी. खूप जणी बायका तोडतात सुद्धा, पण आमच्याकडे तोडत नाही असं माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे तो दोरा मी तसाच तिकडे ठेवला आणि पुन्हा म्हणजे त्या गाठी मारल्या व्यवस्थितपणे आणि गाठी मारून तो दोरा तिकडेच छान असा ठेवला. आणि मग वडाला नमस्कारसुद्धा केला. माझ्या शेजारी एक मुलगी होती, तिचं नवीनच लग्न झालं होतं, पण ती इकडची नव्हती, ती UP बिहार साईडची होती, पण तिने महाराष्ट्रात लग्न केलं आहे. तर तीही विचारत होती कसं करू, तिलाही ते सांगतच होते मी. आणि खूप प्रेमाने तीसुद्धा करत होती. तर आम्ही दोघींनी व्यवस्थितपणे झाल्यानंतर दोरा बांधून मी नमस्कार केला वडाला आणि सांगितलं जे काही म्हणत होतं ते सगळं त्यांना सांगितलं. आणि व्यवस्थितपणे माझी पूजा झाली होती. काही चुकलं बिकलं असेल तर देवाला सांगितलं माफ कर, पोटात घे तुझ्या सगळ्या काही चुका आणि मनोभावे केलेत. ह्या गोष्टीकडे फक्त तू लक्ष दे की मी मनोभावे माझी पूजा केलेली आहे, सगळं व्यवस्थित होऊ दे असं सांगितलं देवाला. आणि माझी वडाची पूजा पूर्ण झाली होती आणि मग मी नंतर खाली यायला निघाले होते, कारण का आता बाकीचं पण काम बाकी होतं. इथेच वडाचं पूजा झाल्यानंतर वटपौर्णिमा पूर्ण होत नाही, त्याच्या पुढची ही प्रोसेस असते, ती सांगते काय आहे ती. आता इकडनं मी खाली उतरले आणि हे मोमेंट्स बघा माझ्या बहिणीने किती छान छान कॅप्चर केलेले आहेत. माझी बहीण एकदम बेस्ट कॅमेरामॅन आहे, एकदम म्हणजे जगातली भारी. कुठलेही कितीही पैसे देऊन जरी मी फोटोग्राफर बोलवला ना तरी माझ्या बहिणीची सर त्याला येणार नाही, माझ्या बहिणीच्या प्रेमाची सर त्याला येणार नाही. इथे झाल्यानंतर तुम्हाला 7 सवासण्यांची किंवा 5 सवासण्यांची ओटी भरायची असते. काही लोक फक्त आंबा आणि गहू देऊन ओटी भरतात, पण काही लोक 5 फळं म्हणजे जे ह्या सीझनमध्ये जे येतात म्हणजे करवंद, बोरं, आंबा, फणस आणि अळू असे 5 फळं देतात.
तर ह्या काकू ज्या होत्या यांनी आंबा आणि गहूने ओटी भरली होती माझी, आणि मी त्यांना ते 5 फळं जे होते ना, आंबा, फणस, अळू, करवंद, बोरं, असे मी 5 फळं आणले होते वडाच्या पानामध्ये, आणि गहू हे देऊन मीही त्यांची ओटी भरणार होते. पण त्यांनी आधी माझी ओटी भरली व्यवस्थितपणे, आणि त्याच्या आधी दुसऱ्या त्या काकू मागे उभ्या आहेत ना, त्यांचीसुद्धा मी ओटी भरली होती आणि त्यांनी माझी भरली होती. अशा 7 सवाष्ण्यांची ओटी तुम्हाला भरायची असते. मी ह्या काकूंना म्हणत होते, काकू नका पाया पडू, पण ते नाही, आज लहान मोठं नसतं बघायचं, प्रत्येकाच्या पाया पडायच्या असतात, त्याच्यामुळे मला पडू दे. आणि मी तरी नको नको म्हणताना त्यांनी पडल्याच होत्या. मग मी त्यांची ओटी भरली, 5 फळं देऊन त्यांना नमस्कार केला, आणि त्यांनीही मला खूप छान आशीर्वाद दिला. खूप मस्त वाटलं त्यांचा आशीर्वाद ऐकून. आणि मग त्याच्यानंतर मी बाकी इतर बायकांनाही त्यांचं हळदी कुंकू लावलं, त्यांची ओटी भरली, आणि खूप व्यवस्थितपणे तिकडे तो कार्यक्रम झाला, आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघताना आणि करताना. खूप हौशेने मी या सगळ्या गोष्टी करते. काही लोक म्हणत असतील व्हिडिओसाठी करते किंवा काही, तर असं नाही आहे. मी खूप मनापासून आणि हौशीने आणि प्रेमाने करते. हे सगळे मुमेंट्स ना फक्त व्हिडिओज नाही आहेत, हे माझ्या आठवणी आहेत. मी आयुष्यभर, म्हणजे मी म्हातारी झाले तरीसुद्धा या आठवणी मी बघू शकते, दाखवू शकते इन फ्युचर सगळ्यांना, की बाबा हां बघा मी हे सगळं केलं होतं. किंवा कधी मन झालं तर मी बघू शकते माझी पहिली वटपौर्णिमा मी कशी केली होती, दुसरी कशी केली होती. त्यासाठी मी हे सगळे व्हिडिओज करते, जेणेकरून या आठवणी मला आयुष्यभर राहतील. आणि म्हणून मी हे व्हिडिओज टाकते. नाही का फक्त पैसे कमवायचे असतात यूट्यूबवरून किंवा इंस्टाग्रामवरून, असं नाही आहे. पण या आठवणी जोपासण्यासाठी मी सगळे व्हिडिओज करत असते, आणि ह्या आठवणी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि इथे मग ही शेवटची होती. माझ्या 7 सवाष्ण्या करून झाल्या होत्या, पण आणखीन इतर बायकासुद्धा आपली ओटी भरतात, त्याच्यामुळे मग आपणही त्यांची ओटी भरायची असते. त्याच्यामुळे माझ्या 7 सवाष्ण्या झाल्यानंतर ही शेवटची एक ताई होती, तिची पण मी भरली. तर मग त्यांना मी आंबा देऊन त्यांची ओटी भरली. आणि मग बाजूला शंकराचं देऊळ आहे एकदम समोरच, आणि खूप म्हणजे मोठं देऊळ आहे, आणि खूप चांगलं देऊळ आहे, आणि खूप नामांकित देऊळ आहे हे शंकराचं. इथे केलेला नवस नक्की पूर्ण होतो असं म्हणतात. पण आमच्या घरापासून अगदी जवळ आहे. मग आम्ही तिकडे गेलो. खूप गर्दी होती, सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आणखीनच होती तिकडे. मग नंबर लागला. मग ह्यांनी आधी एकट्यानेच पूजा केली, कारण का एवढी गर्दी होती, जागाच नव्हती. त्यांनी आधी पूजा केली, आणि मग मी पूजा केली व्यवस्थितपणे. त्यांची पूजा झाल्यानंतर मी पूजा केली, आणि मग आम्ही पूजा वगैरे करून थोडंसं बघितलं की बाबा व्यवस्थित वेळ मिळतोय की नाही मिळत आहे. पण तरी पण खूप गर्दी होती, तरी व्यवस्थित शांतपणे देवाकडे पूजा केली. आणि हे मंदिर खूपच छान आहे, मला खूप जास्त आवडतं हे शंकराचं मंदिर. खूप प्रसन्न वाटते या मंदिरात आल्यावर, आणि आतमध्ये गाभाऱ्यात आल्यावर तर अगदी प्रसन्न वाटते. इथे खूप छान मंदिर आहे, आमच्या घरापासून जवळ असलेलंच आहे, त्याच्यामुळे खूप मस्त आहे. माझी बहीण बॅकग्राऊंडला बघू शकते किती छान दिसते, ती पण सुंदर नटली होती. आणि इथे माझी पूजा झाल्यानंतर खूप गर्दी असल्यामुळे मग मी पटकन फोटो जेवढे काढायचे होते फटाफट काढले. मला माहिती नव्हतं हे व्हिडिओज करताना माझा नवरा व्हिडिओ करतोय म्हणून. बिहाइंड द कॅमेरा माझा नवरा होता, आणि ह्यांनी हे व्हिडिओ शूट केले होते. त्याच्यानंतर मग ना थोडी गर्दी कमी झाली ना, मग आम्ही थोडासा मोका घेतला आणि जोडीने पूजा केली. खरं तर जोडीने आधीच करायची होती, पण तेव्हा खूप गर्दी होती. पण बहुतेक महादेवाच्या मनात वेगळंच होतं. मग नंतर महादेवाला, बहुतेक देवाला असं वाटलं की नाही ह्यांनी जोडीने पूजा करावी. मग आम्हाला वेळ मिळाला ना, आम्ही दोघांनी जोडीने व्यवस्थितपणे पूजा केली. छान अशी पूजा करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या बाहेर, पुढे आलो बाहेर. आणि मग त्याच्यानंतर इथे 4 गौमाता होत्या, त्यांना आम्हाला घास चारायचा होता, आणि ह्यांनी लाडू घेतले होते. मला म्हणत होते तू दे, पण मला भीती वाटत होती, कारण का असं ते हात लावायचं तर आता मला खूप भीती वाटते. आणि हे थोडे गावचेच आहेत, त्यांच्याकडे गावी पण गाई म्हशी आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आहे, पण मला या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यामुळे मी घाबरत होते. पण त्यांनी अगदी प्रेमाने मस्त त्यांना लाडू भरवले, आणि मी गवत घेतलं होतं त्यांना भरवण्यासाठी. तर मी ते गवत घेऊन पण उभी होते. म्हटलं आधी तुम्ही सोबत चला, नाही मला एकटीला नाही होणार, मला भीती वाटते. मग हळूहळू आम्ही दोघांनी 4ही गायींना मस्तपैकी आम्ही गवत भरवलं. माझ्या बहिणीला पण म्हणाले अगं तू घे, तर ती पण माझीच बहीण आहे शेवटीला, ती पण माझ्यासारखीच घाबरट. ती पण नको नको मी नाही तुम्हीच करा असं म्हणत होती ती. आणि मी तरी घाबरत त्यांना भरवलं. थोडं लांबून असा हात लावला. माझा नवरा म्हणत होता अगं थोडं अजून पुढे जा, पण मी काही गेले नाही, माझी काही हिंमत झाली नाही. त्या बिचारा गाई काही करत नव्हत्या, पण आपणच घाबरट आहे त्याच्यामुळे काही करू शकत नाही. मग मी व्यवस्थित त्यांना भरवलं, आणि उरलेले जो होते घास ती त्यांनीच भरवली, कारण का माझ्याच्यानी काही झालं नाही. परत तिकडे जायला असं भीती वाटत होती मला. पण तिकडे छान असं मस्त वातावरण होतं, पावसाचा हलका रिमझिम पाऊस येत होता, त्याच्यामुळे खूप मस्त वाटत होतं. आणि मग आम्ही घरी जायला निघालो, आणि घरी जाताना शेवटचा मस्त व्हिडिओ माझ्या बहिणीने पायाचा आमचा शॉट घेऊन एकदम छान मोमेंट तिने आमचे कॅप्चर केले. आणि आम्ही घरी जायला निघालो. निघताना किती अवतार झाला होता तुम्ही बघताय ना, इतकी छान तयार होऊन गेले होते. पण येताना पूर्ण कपाळ भरलं होतं कुंकवाने, कारण का सगळ्यांनी असं हळदी कुंकू लावलं होतं, म्हणून कपाळ भरून झालं होतं सगळं कुंकू. आणि मग घरी येऊन फायनली पोचले, आणि
घरी आल्यानंतर नवऱ्याचं औक्षण केलं. म्हणजे नवऱ्यालाही हळदी कुंकू लावून औक्षण करायचं असतं आणि त्यांनाही ते वाण असतं. म्हणजे जे 5 फळं आपण करतो ना, ती 5 फळातलं एक वाण नवऱ्यालाही द्यायचं असतं असं आहे. त्याच्यामुळे मग तेही वाण त्यांना दिलं. आधी व्यवस्थितपणे औक्षण करून झाल्यानंतर ते नको नको म्हणत होते, नको नको, तरी पण मी म्हणजे करायचीच असते, ही प्रथा आहे. त्याच्यामुळे म्हटलं पूजा पूर्ण होणार नाही. मग त्यांचं औक्षण केलं आणि मग त्यांना ते दिलं फळ, 5 फळ, आणि मग त्यातलं एक फळ त्यांनी मला भरवलं आणि आमचा हा मोमेंट पूर्णपणे झाला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि मला फॉलो करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू.